कसे आहेत तुम्ही? बरे आहेत ना सर्वजण? तर हो, तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर चला, आज मी बनवणार आहे दाल पकवान. तर हो, त्याच अगोदर जे कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्याने सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ पूर्ण शेअर करा. ओके, तर चला बघूया साहित्य आपण. चला, तर त्या अगोदर मी घेतलेलं आहे अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ आहे आणि अर्धी वाटी उडदाची डाळ आहे. तर डाळीला फोडणीसाठी पण मी साहित्य घेतलेलं आहे. तर चला, तर मी 2 टमाटर कट करून घेतलेले आहे, 2 कांदा कट करून घेतलेला आहे, हिरवी मिरची कट केलेली आहे, कढीपत्ता आहे आणि 4 ते 5 हिरवी मिरची आहे. त्याचबरोबर मीठ आहे, धनिया पावडर, हळद, जिरा, मिरची पावडर आणि गरम मसाला. आणि पकवानसाठी तर मी घेतलं आहे मैद्याचं पीठ घेतलेलं आहे. मैद्याचं पीठ साधारण अर्धा किलो म्हणजे 1 वाटी आहे. 1 वाटी मैद्याचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी रवा आहे आणि 2 ते 3 मोठी पळी तेल घेतलेलं आहे. तर या ठिकाणी तुम्ही तूपसुद्धा वापरू शकताय. आणि मी कुकर पण लावलेला आहे. आता 2 ते 3 शिट्टी झाल्यानंतर मी बंद करणार आहे कुकर. त्याच्यानंतर मी इथं घेतलेलं आहे जे मैद्याचं पीठ आपण घेतलं होतं ते मैद्याचं पीठ घेतलेलं आहे. आणि रवा तर मी सगळा नाही टाकणार कारण रवा जास्त होतो, त्यामुळे मी थोडासा रवा टाकणार आहे आणि थोडासा ठेवणार आहे. तर यामध्ये तुम्ही जे म्हणजे कोणाला मैद्याचं म्हणजे चालत नसेल तर ते गव्हाचं पीठसुद्धा यूज करू शकताय, कारण जास्त कोण मैदा खात नाही आहे, कोणाकोणाला आवडत नाही आहे मैदा, बरोबर का नाही. तर त्याच बरोबर मी हे पण टाकणार आहे, थोडंसं चवीनुसार मीठ टाकणार आहे. आणि तुम्हाला ओवा अजून मसाले ॲड करू शकताय तुम्ही यामध्ये. तर यामध्ये मी फक्त मीठ आणि जिरा टाकणार आहे, कारण मी जिरा जास्त टाकणार आहे. आणि तुम्ही यामध्ये तीळसुद्धा वापरू शकताय, पण तीळ तेवढी बरोबर नाही लागत, त्याच्यामुळं मी जिरा वापरणार आहे जास्त. म्हणजे मला जिराच आवडतो जास्त, त्याच्यामुळं मी जिरा टाकणार आहे. तर चला, आणि जे मी तुम्हाला 2 पळी ते 3 पळी तेल दाखवलेलं होतं ते तेल मी गरम करायला ठेवलेलं आहे, कारण जेवढं गरम तेल असेल तेवढी मस्त खुसखुशीत आपली पुरी होती. तर चला बघूया. आता तेल मी थोडं टाकून मस्त मळून घेणार आहे तेल पण. आणि त्याचबरोबर गरम तेल असल्यामुळं मी चमच्यानं सगळं एकत्र करून घेणार आहे. थोडंसं गार झालं की आपण हातानं सुद्धा करू शकताय आणि हातानं व्यवस्थित मळलं जातं पीठ. तर मी हातानं एकदम असं मळणार आहे पीठ आणि एकदम असा हातामध्ये मुटका झाला पाहिजे ते तेल आणि पिठाचा, तर तो एकदम पीठ मस्त होतं. तर आता मी थोडंसं पाणी टाकून पीठ आपलं चांगलं घट्ट मळून घेणार आहे. तर तुम्ही जास्त घट्ट पण नाही आहे आणि जास्त पातळ पण नाही आहे, असं मीडियम आपण पीठ मळून घेतलेलं आहे. आणि त्यानंतरच ते पीठ वाळलं जातं, ठेवलं ना म्हणजे असं थोडं वाळल्यासारखं होतं. त्यामुळं मी इथं एक कपडा घेणार आहे, म्हणजे तुम्ही रुमालसुद्धा घेऊ शकताय. तर इथं मी पांढरा कपडा घेतलेला आहे. तर तो असं तेलाने भिजवून म्हणजे तेलामध्ये तेल लागू नये, त्यामुळं आपण थोडंसं पाण्यानं भिजवून आपण ठेवू शकतो आहे, कारण हे पीठ वाळलं जात नाही. 10 ते 15 मिनटं आपण पीठ मस्त भिजायला ठेवणार आहे. आणि त्यानंतर आपण गोळे बनवून घेणार आहे. आता एकदम पीठ छान असं एकदम मस्त मळलेलं आहे आणि भिजलेलं पण आहे. तर त्यामुळं आता मी छोटे गोळे तयार करणार आहे. आणि मेन म्हणजे तुम्ही गोळे एकदम करून ठेवलं तरीही चालते, एक गोळा करून लाटलं की वेळ जातो खूप, त्यामुळं मी सगळेच असे गोल गोळे करणार आहे आणि एकदमच लाटून ठेवणार आहे. तरी मला थोडंसं जास्तच म्हणजे घट्ट वाटतं पीठ, म्हणून मी अजून थोडं मळून घेणार आहे. म्हणजे जेवढं छान मळेल पीठ तेवढं छान एकदम खुसखुशीत आपल्या पुरी होतात. तर असं म्हणजे एकदम असे मी छोटे बाउल बनवून ठेवणार आहे गोल. तर आता हे आपल्याला फुगवायचे नाही आहे, जसं आपण पुरी फुगवतो तसं आपल्याला फुगवून घ्यायचं नाही आहे. आणि म्हणजे याला आपण पीठ लावून पण आपण लाटून नाही घ्यायचं, थोडंसं तेल लावायचं आहे. तर मी कढईमधलंच थोडंसं तेल घेऊन प्रत्येक गोळ्याला लावून मी लाटणार आहे. त्यानंतरच लाटल्यानंतर आपण
फुगवायचं तर नाही आहे. मग आता काय करायचं आहे, आपण आता जो काटा चम्मच मी घेतलेला आहे त्या काटा चमच्याने आपल्याला होल पाडायचे आहेत. म्हणजे एकसारखे पडतात काटा चमच्याने. जर तुम्ही चाकूने केलं तर खूप वेळ लागतो, कारण काटा चमच्याला 3 ते 4 असतं टिका असतात, त्यामुळं पटापट होल पाडतात त्याच्याने. म्हणून मी असं सगळ्या पुरीला एकदम असे राऊंडमध्ये करून घेणार आहे, कारण ही आपल्याला पुरी फुगवायची नाही आहे. फुगवायची पण नाही आहे आणि मऊ पण नाही करायची. ह्याला बारीक गॅस करून एकदम कडक तळून घ्यायचं आहे. तर अशाच मी जेवढे गोळे करून ठेवलेले आहेत तेवढे सगळे मी पुरी लाटून ठेवणार आहे, म्हणजे फटाफट आपल्याला तळता येतं. त्यानंतर बघा मी तळून म्हणजे लाटलेले पण आहे सगळ्या पुरी. आता मी मस्त तळून घेणार आहे. तर एका साईडला मी तेल ठेवलेलं आहे तापायला. तेल पण एकदम छान तापलेलं आहे कडक. तर आपण आता पुरी तळून घेऊया. आणि पुरीला पण म्हणजे जास्त जाळ नाही, म्हणजे जास्त पण मोठा गॅस नाही ठेवायचा, थोडासा कमी ठेवायचा गॅस. म्हणजे कसं ते कमी गॅसवर एकदम कडक आणि छान तळते पुरी. आणि जे आपण भाजी पावभाजीमध्ये जे खातो आणि नंतर पुरी भाजी वगैरे असते आपली, ते आपण फुगवून आपण एकदम मऊ पण करू शकतो. तर मी असं एकदम कडक पुरी तळून घेतलेली आहे. त्यानंतर जेवढे आपण लाटलेले तेवढं सगळेच आपण तळून घेणार आहे. आणि एका साईडला मी चहा पण ठेवलेला आहे, कारण कोणाकोणाला खाते वेळेस चहा पण लागतो. मला तर आवडतो चहा, म्हणून मी एका साईडला चहा पण ठेवलेला आहे. तिकडे चहा पण बनतो, इकडे पुरी पण बनते. तर चला आता परत हे असे एकदम बदामी कलरचे लाल लाल आपण तळून घेणार आहोत. म्हणजे बघा जास्त पांढरं राहिलं की कच्चं कच्चं दिसतं, तर त्याच्यामुळं कच्चं कच्चं दिसल्यानंतर खायला पण मन नाही करत. जेवढं लाल लाल दिसतं तेवढं खायला पण मन करतं, बरोबर आहे की नाही. पण आता तुमची पद्धत कशी आहे ते मला पण नाही माहिती. तर म्हणजे तुमची पद्धत कशी आहे ते तुम्ही मला सांगू शकताय कमेंटमध्ये. आणि जर तुम्ही डाळ पकवानमध्ये काही वेगळं करत असाल तेही तुम्ही सांगू शकताय. आणि यामध्ये म्हणजे काही चुकीचं वगैरे माझं झालं तर तेही तुम्ही कमेंट करून सांगू शकताय. तसं काहीच हरकत नाही आहे, बरोबर आहे ना. तर चला आपल्याला आता डाळ पण बनवायची आहे. आता आपण पुरी तर म्हणजे सगळी तळून घेतलो, डाळ बनवायची. त्या डाळीला आता 2 चमचे तेल टाकलेलं आहे, थोडासा जिरा टाकलेला आहे. त्यामध्ये तुम्ही अजून थोडे मसाले ॲड करू शकताय. त्याचबरोबर अगोदर मी हे टाकणार आहे, हिरवी मिरची टाकणार आहे, आणि हिरवी मिरची आणि कढीपत्ता. तर आता हे दोन्ही मिक्स करून आपण छान असं भाजून घ्यायचं. त्यानंतर मी थोडंसं मीठ टाकणार आहे. मीठ का टाकायचं, कारण आपले जे मसाले असतात ते चांगले भाजले जातात, त्यामुळं थोडंसं मीठ टाकणार आहे. मीठ टाकून थोडंसं परतून घ्यायचं, म्हणजे जास्त पण नाही टाकायचं, थोडंसं टाकायचं. कारण बघा आपण डाळीमध्ये पण मीठ आणि हळद टाकलेलं आहे, पुरीमध्ये पण आपण मीठ टाकलेलं आहे, बरोबर ना. तर त्यानंतर मी थोडेसे टमाटर टाकणार आहे. म्हणजे 2 कट केले होते त्यातला एकच टमाटर टाकणार आहे मी, कारण एक टमाटर आपण साईडला ठेवणार आहोत कटिंग केलेलं. तर ते थोडंसं चांगलं भाजलं की आपण टाकणार आहोत कांदा. कांदा पण आपण थोडासा कांदा टाकायचा आहे आणि थोडासा साईडला ठेवायचा, कारण आपल्याला कांदा पण लागणार आहे. तर असं एकदम छान भाजून घ्यायचं आहे. म्हणजे बघा पूर्ण सगळं एकत्र झालं पाहिजे. तेव्हा मसाला, जेवढा मसाला तुम्ही छान भाजाल तेवढी तुमची डाळ एकदम मस्त होईल, बरोबर आहे ना. तर आता नंतर मी थोडीशी टाकणार आहे कोथिंबीर टाकल्यानंतर ही मिरची पावडर आहे. आपण लाल मिरची पावडरसुद्धा किंवा काळंसुद्धा वापरू शकते. आणि थोडीशी हळद टाकायची, कारण आपण डाळीमध्ये पण हळद टाकलेली आहे, त्यामुळे थोडीशी हळद टाकायची. त्यानंतर थोडासा गरम मसाला टाकायचा आहे. आणि मी लिंबूच्या ऐवजी मी आमचूर मसाला वापरला आहे. कोणी लिंबू पण वापरतं, तर लिंबू मला नाही आवडत जास्ती, त्यामुळं मी आमचूर पावडर टाकणार आहे. म्हणजे तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकायचे, लिंबू टाकायचा किंवा आमचूर पावडर, हे सगळं तुमच्यावरती असतं. मला जे आवडते ते मी यूज केलं यामध्ये.
बरोबर आहे ना. आता डाळ पण शिजलेली, अशी मस्त आपण तडका मारून घेऊया. कारण डाळीमध्ये पण अगोदरच आपण मीठ आणि हळद टाकलेलं आहे, त्यामुळे आपण भाजीत थोडंसं मीठ टाकून घेऊया. कारण जास्त झालं मीठ की मग जात पण नाही आणि आपल्याला खायचं मन पण नाही करणार. त्यामुळे तडका मारायचा. तडका मारल्यानंतर लई झालं 5 मिनटं आपण शिजू द्यायचं आहे त्याला. कारण बघा आपली डाळ पण एकदम छान शिजलेली होती आणि आपला मसाला पण एकदम मस्त भाजलेला होता. त्यामुळे लई झालं आपण 5 मिनटं उकळू द्यायचं आहे. आणि त्याचबरोबर जे कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि हा ब्लॉग माझा पूर्ण शेअर करा तुम्ही. आता त्यानंतर मी जी आपण पुरी तळून ठेवलेलो होतो त्याला पकवान असं बोलतात, दाल पकवान. तर ते मी छोटे छोटे पीस करून घेणार आहे. त्यानंतर आपण जेवढी आपण डाळ बनवलेली आहे ते आपण त्यावरती टाकून घ्यायचे. म्हणजे तुम्हाला जेवढं लागतं तुम्ही तेवढं 1 पळी 2 पळी ते तर त्यावरती टाकून आपण सजावट करून घेऊया. तर चला आता डाळ टाकूया थोडीशी आणि एका साईडला पुरी पण तळते. अशी मस्त डाळ झालेली आहे आणि व्यवस्थित पूर्ण एकजीव झालेली आहे. जास्त शिजून एकजीव झालेली डाळ छान लागते. आता थोडीशी डाळ टाकणार आहोत. त्यानंतर आपण जो कटिंग केलेला कांदा आहे तो कांदा टाकणार आहे. त्यानंतर कोथिंबीर पण टाकणार आहे आणि टमाटर टाकणार आहे. आणि यामध्ये बघा म्हणजे चटणी मी घरी नव्हती बनवली, कारण आमचा अचानकच हा प्लॅन झाला, त्याच्यामुळे मी चटणी बनवली नाही आहे. तर आम्ही बाहेरून चटणी आणलो होतो, हिरवी चटणी आणि चिंचाची चटणी, खट्टी मिठी चटणी. तर चला आपण आता हिरवी चटणी टाकून घेऊया. त्यानंतर आपण लाल चटणीसुद्धा, खट्टी मिठी चटणीसुद्धा टाकून घेऊया. आणि जे कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि हा ब्लॉग पूर्ण बघा. आणि हा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला दाल पकवानचा तेही तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगू शकताय. ओके, बाय, लव यू.